आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। राजश्री पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये यवतमाळ या ठिकाणी सभेचं आयोजन। यवतमाळमधून हेमंत पाटलांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी। अकोल्यातून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आपला उमेदवारी अर्ज आज दाखल करणार। वंचितचे कार्यकर्ते जोरदार शक्ती प्रदर्शन करणार। लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस। विदर्भातील 5 मराठवाड्यातील 3 मतदारसंघांमध्ये अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस। दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार। भाजपचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर आज नांदेडमधून उमेदवारी अर्ज दाखल करणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार। ठाकरे गटानं युतीमध्ये असताना युतीचा धर्म पाळला। आम्ही महाविकास आघाडीत आहोत आणि आता महाविकास आघाडीचा धर्म पाळतोय। युती धर्म पाळताना आम्ही आमचा स्वाभिमान कायम ठेवतो, संजय राऊत यांचं वक्तव्य। वडेट्टीवार यांच्या भेटीसाठी प्रतिभा धानोरकर थेट गडचिरोलीमध्ये। धानोरकर यांच्याकडून वडेट्टीवार यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न। वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यामध्ये चर्चेचा तपशील मात्र गुलदस्त्यात। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर शिवसेनेचा दावा कायम। आज उदय सामंत यांनी बोलावलेल्या बैठकीकडे लक्ष। रत्नागिरीतल्या हॉटेल विवेकमध्ये पदाधिकाऱ्यांची दुपारी 3 वाजता बैठक। शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्पावरून वाद। भाषणामध्ये फक्त प्रकल्पाच्या घोषणा केल्या, प्रत्यक्षात कोणताही प्रकल्प मतदारसंघात आणला नसल्याचा शिवाजीराव आढळराव पाटलांचा अमोल कोल्हेंवर घणाघात। दौंडचे आमदार राहुल कुल आणि अजित पवार यांच्यामध्ये बैठक। बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत दोघांमध्ये चर्चा। अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी बैठक संपन्न।